वसई विरार शहर महानगरपालिका, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या सहकार्यानं आज या ऐतिहासिक वास्तूच्या प्रांगणामध्ये 288वा वसई विजय उत्सव आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या नगरीचे प्रथम नागरिक तथा महापौर श्री आजूजी पाटील साहेब, आमचे विरोधी पक्षनेते श्री मनोजजी पाटील, माजी महापौर श्री नारायणजी मानकर साहेब, या वसई विजय स्मारक समितीचे सन्माननीय सदस्य श्री यशवंतजी पाटील, त्याचबरोबर आमचे स्थायी समिती चेअरमन श्री प्रवीणजी शेट्टी साहेब, गटनेते श्री अशोकजी शेळके, आमचे नगर सचिव श्री विश्वनाथ तळेकर, समोर उपस्थित या शहरातील इतिहासप्रेमी नागरिक बंधू भगिनींनो, माध्यमाचे सर्व प्रतिनिधी, माझे सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधूंनो, आज 1 मे महाराष्ट्र दिनाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन, जागतिक कामगार दिन आणि विशेष म्हणजे आज बौद्ध पौर्णिमा, या तिन्हीच्या निमित्तानं मी सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजच्या दिवसाचं आपल्या शहराच्या दृष्टीनं महत्त्व असं की आज 288वा या ठिकाणी वसई विजय उत्सव आपण साजरा करतोय। त्या दिनाच्या निमित्तानं सुद्धा सर्व उपस्थित नागरिकांना आणि शहरवासियांना आमच्या शुभेच्छा आहेत। आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि गौतम बुद्धांचा अहिंसा, करुणा आणि सहिष्णुतेचा संदेश या निमित्तानं दिला जातो, तो अधिक प्रसारित केला जातो। पण त्याच दिवशी या भूमीमध्ये, या नगरीमध्ये पोर्तुगीजांच्या तावडीतून हा किल्ला मुक्त करण्याचं काम मराठी साम्राज्याचे थोर सेनानी चिमाजी अप्पा यांच्या माध्यमातून घडलं। म्हणजे या ठिकाणी एका बाजूला तथागत गौतम बुद्धांचा करुणेचा, अहिंसेचा आणि सहिष्णुतेचा या ठिकाणी प्रचार प्रसार केला जातो किंवा त्यांची तत्त्व त्या दिवसाची फार महत्त्वाची आहेत। आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला की चिमाजी अप्पांनी या ठिकाणी या भूमीमध्ये हा किल्ला मुक्त करून एक वीरतेचं, शौर्याचं प्रतीक या ठिकाणी या दिवशी निर्माण केलेलं आहे। असा दुहेरी संगम या दिवसाचा आहे। त्यामुळे या दिवसाचं फार महत्त्व आहे। त्याचं औचित्य साधून आमच्या महानगरपालिकेनं पूर्वीपासूनच या ठिकाणी विजय उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, भरगच्च कार्यक्रम आयोजित केला जातो। त्यांना ऐतिहासिक संदर्भ आहेत। भूमिका अशी आहे पालिकेची की या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतिहासाची गोडी वाढली पाहिजे। या शहराचं ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक महत्त्व हे शहरवासियांनाच नव्हे तर इतरत्र सुद्धा ते पोहोचलं पाहिजे, गेलं पाहिजे आणि खरा इतिहास लोकांना कळालं पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे। आणि नवीन पिढीला विशेषतः या ठिकाणी इतिहासाची जाणीव, जागृती झाली पाहिजे, हा त्या पाठीमागचा हेतू आहे। त्यामुळं गेले कित्येक वर्ष अव्याहतपणे हा अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या भूमीमध्ये, प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये आपण आयोजित करतो। आणि मला सांगायला आनंद वाटतो की शहरवासीय किंवा या पालघर जिल्ह्यातले इतिहासप्रेमी नागरिक किंबहुना पालघर जिल्ह्याच्या पलीकडचे इतिहासप्रेमी नागरिक याला आवर्जून उपस्थिती लावतात, सक्रिय सहभाग घेतात। अगदी आज वज्रेश्वरीपासून जी मशाल आली, ज्योत आली, तिथला जो सहभाग आहे, तिथूनपासूनचा सहभाग जर बघितला तर केवळ शहरवासी नव्हे तर आसपासच्या परिसरातले नागरिक अगदी इतिहासप्रेमी याच्यामध्ये मनापासून सहभागी होत असतात। या कार्यक्रमाच्या निमित्तानं गतवर्षी आपण हा कार्यक्रम पावसाळी वातावरणामुळे करू शकलो नव्हतो, पण यावेळेला आमची नवीन बॉडी या ठिकाणी अस्तित्वात आली आणि पहिल्यापासून हा कार्यक्रम भरगच्च कसा होईल अशा पद्धतीचं विचारविनिमय, विचारमंथन झालं आणि 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आजचा असेल, उद्याचा आणि परवा दिवशीचा हा इतिहासाशी निगडीत, संस्कृतीशी निगडीत अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। माझं या ठिकाणी शहरवासियांना आवाहन राहील की या 3 दिवसाचा कार्यक्रमाचा, वैचारिक असेल, ऐतिहासिक असेल आणि सांस्कृतिक असेल, 3 दिवसाच्या कार्यक्रमाचा आपण
लाभ या ठिकाणी घ्यावा, मनापासून या ठिकाणी सहभागी व्हावं आणि हाच खरा तर आमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा असेल त्याच्यामध्ये. यामुळं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला शहरवासीय या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, राहणार आहेत. या सर्वांचं मनापासून मी आभार मानून मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.